नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण पाहतो आहे क्लास 6 मॅथ्स याचा 4th लेसन आहे पॅटर्न्स याचा पार्ट 2. आणि त्याच्यामध्ये आज आपण प्रॅक्टिस सेट 4.1 कंप्लीट करणार आहोत. मित्रांनो, या आधीच्या लेसनमध्ये आपण त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन बघितलेलं होतं की प्राईम नंबर्स कोणते, कंपोजिट नंबर्स कोणते, इव्हन नंबर्स, ऑड नंबर्स, हे सगळं डिटेलमध्ये आपण पार्ट 1 मध्ये शिकलेलो आहोत. आणि त्याच्यावरच आधारित आज आपण प्रॅक्टिस सेट 4.1 कंप्लीट करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पॅटर्न्स प्रॅक्टिस सेट 4.1. आता इथे आपल्याला फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. तर फिल इन द ब्लँक्स मध्ये नंबर इज नायदर प्राईम ऑर कंपोजिट नंबर. आता प्राईम नंबर्स आपल्याला माहिती आहे, प्राईम नंबर्स कुठून स्टार्ट होतात. प्राईम नंबर्स होतात 2, देन 3, 5, 7, 11 आणि सो ऑन असे आहेत. मग आता कंपोजिट नंबर्स कुठे होते, तो म्हणजे कंपोजिट नंबर्स म्हणजे काय, जे दोन नंबर्स पेक्षा जास्त त्याचे डिवायझर येतात तेव्हा आपण कंपोजिट नंबर्स असं म्हणतो. म्हणजे 4 आहे, 6 आहे, देन 8, 10, 9, 10 हे झाले कंपोजिट नंबर्स. आता तुम्ही बघा की इथे 2, 3 आहे, इथे 4, 6 पासून स्टार्ट होत आहे. पण आपल्याला 4च्या आधी पण कुठला नंबर पाहिजे आहे, तो 1 आहे. आणि हा काय आहे, नायदर प्राईम नंबर आहे ना कंपोजिट नंबर आहे. म्हणून आपला आन्सर इथे येणार आहे 1 नंबर. बरोबर. देन सेकंड आहे इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर. आता तुम्ही बघा, प्राईम नंबर्स आपण बघितलेले आहे 2 पासून स्टार्ट होतात, 2, 3, 5, 7, 11. आता हे आपण बघितले की हे प्राईम नंबर्स आहे आणि आपल्याला पाहिजे सगळ्यात स्मॉलेस्ट प्राईम नंबर कोणता आहे, तर 2 आहे इथे. म्हणून आपला आन्सर इथे येणार 2. देन थर्ड आहे इज द ओनली इव्हन प्राईम नंबर. आता इथे बघा 2, 3, 5, 7. 2 हा इव्हन नंबर आहे, पण 3, 5 बाकीचे जे सगळे नंबर्स आहेत ते सगळे ऑड नंबर्स आहे. आणि आपल्याला आपल्या जे नंबर्स आहेत त्याच्यामध्ये जे प्राईम नंबर्स आहेत त्याच्यामध्ये एकच इव्हन नंबर आहे आणि तो कोणता आहे, 2 नंबर. म्हणून ओनली 2 इज द ओनली इव्हन प्राईम नंबर आहे. देन इज द स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर. आता आपल्याला 2 सोडला तर बाकीचे सगळे ऑड प्राईम नंबर्स आहे आणि त्याच्यातला स्मॉलेस्ट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, तर तो कोणता आहे, 3 आहे. म्हणून करेक्ट आपला ऑप्शन येणार आहे 3. इथे आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. राईट 5 पेअर्स ऑफ को प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 5. आता आपल्याला को प्राईम नंबर्स लिहायचे आहेत. तर को प्राईम नंबर्स म्हणजे काय, आपण सगळं डिटेलमध्ये शिकलेलंच आहे की प्राईम नंबर्स म्हणजेच काय आहे, 2, 3, 5 ज्याचे डिवायझर 1 आणि तो टेबलमध्ये येत असेल, म्हणजे तो नंबर समजा 5 असेल तर 5 हा 1 असेल आणि 5चा टेबल असेल, हे त्याचे दोन डिवायझर असेल, त्याला आपण प्राईम नंबर्स असं म्हणतो. पण को प्राईम नंबर्स म्हणजे काय, लगतचे असे नंबर्स आहे की त्यांचा डिवायझर म्हणजे जो दोन नंबर्स असतील त्यांची पेअर असेल, त्यांचा कॉमन डिवायझर हा 1 असेल. आता को प्राईम नंबर्स आपल्याला 1 to 15 पर्यंत फाइंड आउट करायचे आहे. तर त्याची एक इझी ट्रिक आहे. जेव्हा आपण लगतचे कंटिन्यू मध्ये दोन नंबर्स घेतले तर तेव्हा आपल्याला को प्राईम नंबर्स असं मिळतात. आपल्याला आता कुठून 1 to 50 पर्यंत फाइंड आउट करायचे आहे, तर आपण कुठलेही घेऊ शकतो. मग आता आपण घेतले सपोज 2 and 3 हा एक नंबर घेतला. आता 2 and 3 घेतला तर 2 चे फॅक्टर्स किती आहे, 1 and 2 आहे. देन 3 घेतला तर 1 and 3 आहे, म्हणजे याच्यामधला कॉमन फॅक्टर किती आहे, 1 आहे. म्हणजे ही एक पेअर झाली आपली. मग दुसरी पेअर आपण घेतली 5 and 6, आपण असं घेतलं तर 5 मधला आपण घेतलं की 1 and 5 च्या टेबलमध्ये येते, 6 कशाच्या टेबलमध्ये येते, 1, 2, देन 3 and 6. मग याच्यामधला कॉमन फॅक्टर कोणता आहे, 1 आहे. म्हणजेच हे को प्राईम नंबर्स झाले. आता तिसरी पेअर आपली कोणती राहणार आहे, तिसरी आपण घेऊ 13 and 14. सपोज आपण घेतली, हे इरेज करून घेऊ या साईडचं. 13 and 14 आपण घेतलं, 13 and 14. आता 13 चे फॅक्टर्स किती आहे, 13 1 and 13 आहे, 14 आता 1 आहे, 2 आहे, देन 7 आहे and 14 आहे. मग याच्यामधला कॉमन फॅक्टर किती झाला, 1. आता हे 3 पेअर आपण फाइंड आउट केले. 4th पेअर कोणती आहे, आपण आता आपण 1 to 50 पर्यंत घेतलं तर आता आपल्याला घेतलं आहे 31 and 32 सपोज आपण घेतलेला आहे. तर 31 म्हणजेच आता 1 and 31 हा एक येणार आणि 32 आता बघा 1 येईल, 2 येईल, देन 4 येणार आहे, देन 8 येणार आहे, देन 16 येणार,
देन 32 हे त्याचे फॅक्टर्स झाले. मग याच्यामधला कॉमन किती झाला? 1 हा कॉमन झाला, म्हणजेच आता ही पेअर आपण घेतली. आता 5th नंबरची आपल्याला 5 पेअर्स आपल्याला फाइंड आउट करायची आहे. जर मी इथे घेतली 7 and 8 इथे घेतला तर 7 चे 1 and 8 1 and 7 झाले and 8 चा 1 आहे, देन 2 आहे, 4 आहे, देन 8 आहे. याच्यामधला कॉमन किती झाला? 1 झाला. म्हणजे अशी 5 पेअर्स आपण फाइंड आउट केलेले आहे. हे तुम्ही तुमच्या मनाने दुसरे सुद्धा लिहू शकता. मग आता कंप्लीट द पॅटर्न्स ऑफ प्राईम नंबर्स. आता प्राईम नंबर्सचा आपल्याला हा पॅटर्न कंप्लीट करायचा आहे. मग आता इथे बघा 2 नंतर कोणता येतो प्राईम नंबर? आपल्याला माहिती आहे की 3 येतो. 3 नंतर 5 आहे, 7 आहे, देन 9 येतो, देन 13 आहे, 17, देन 19 आहे, 23, 29, देन 31, 37 आहे, देन 41 आहे, 43 and 47. अशा प्रकारे आपण हा पॅटर्न कंप्लीट केलेला आहे. प्रॅक्टिस सेट मधला आपला लास्ट क्वेश्चन आहे आणि त्याआधी तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता आपला लास्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम द फॉलोइंग अँड राईट द रिझन वाय दे आर ट्विन प्राईम नंबर्स. आता आपल्याला ट्विन प्राईम नंबर्स फाइंड आउट करायचे आहे. प्राईम नंबर्स आपल्याला माहिती आहे 2, 3, 5, 7. आता प्राईम नंबर्स म्हणजे काय? जे 1 आणि त्या टेबलमध्ये येत असतील त्यालाच आपण प्राईम नंबर असं म्हणतो. आणि ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे त्याच्यातला डिफरन्स आपला हा कितीचा आला पाहिजे? डिफरन्स हा 2 चा आला पाहिजे. डिफरन्स कितीचा आला पाहिजे? प्रत्येक ट्विन प्राईम नंबर मधला 2 चा आला पाहिजे. आता फर्स्ट पेअर इथे आपल्याला दिलेली आहे. फर्स्ट पेअर आहे 3 and काय आहे? 3 and 5. मग आता आपण इथे लिहू 3 and 5. मग आता याच्यामधला डिफरन्स आपल्याला काय करायचं? याच्यामधला डिफरन्स बघा, 5 मधून 3 मायनस केले किती राहिले? 2 राहिले. म्हणजेच डिफरन्स किती आला? 2 चा आलेला आहे. मग आता आपण लिहिताना लिहू येस दे आर ट्विन प्राईम नंबर्स. का बरं? कारण की बोथ 3 and 5 prime numbers and their difference is मध्ये रिझन काय लिहिलं? both 3 and 5 are prime numbers and their difference is 2. आता सेकंड एक्झाम्पल आपण बघणार आहोत. सेकंड कोणता आहे? 7 and 9. आता बघितलं तर 7 and 9 याच्यामधला डिफरन्स किती येतो? 2 चा येतो. पण 9 हा काय आहे? कंपोजिट नंबर आहे. मग आता आपल्याला लिहिताना लिहावं लागेल नो दे आर नॉट ट्विन प्राईम नंबर्स. मग आता आपण लिहिलं की नो दे आर नॉट ट्विन प्राईम नंबर्स बिकॉज 9 इज अ काय आहे? कंपोजिट नंबर आहे. तो कंपोजिट नंबर आहे आणि तो प्राईम नंबर नाही. आता राहिलेले एक्झाम्पल आपण नेक्स्ट स्लाइडवर कंप्लीट करणार आहोत. थर्ड आहे आपलं 11 and 13. 13 मधून 11 मायनस केले तर 2 राहिले, म्हणून मग आपल्याला लिहावं लागेल. आता थर्ड नंबरचा आपण आधी सॉल्व करतो आहे. तर आपण इथे लिहू येस 11 and 13 आर ट्विन प्राईम नंबर्स. आर ट्विन प्राईम नंबर्स. आता रिझन लिहू बिकॉज. आता बिकॉज का लिहावं लागेल? बोथ 11 and 13 because their difference is किती आहे? 2. आणि काय आहे? म्हणजेच आता आपण इथे ब्रॅकेटमध्ये 13 मायनस 11 केलं तर इथे इक्वलचं साइन किती येणार आहे? 2. देन आता फोर्थ नंबरचा आता आपण सॉल्व करू. फोर्थ नंबर काय दिलेला आहे? 23 and 29. आता इथे 23 and 29 दिलेला आहे. तर मग आता आपण इथे लिहिताना काय लिहिणार? आता 23 and 29. आता इथे बघा 29 मधून 23 मायनस केले तर किती राहिले? 6 राहिले. म्हणजेच आता हे ट्विन प्राईम नंबर्स आहे का? नाही. मग यांचं लिहिताना आपल्याला लिहावं लागेल नो दे आर नॉट ट्विन प्राईम नंबर्स. बिकॉज आता रिझन लिहायचं आहे. both are 23 and because 23 and 29 are both
प्राइम नंबर्स, दोन्ही प्राइम नंबर्स आहेत, but their difference is not 2. आता त्यांचा डिफरन्स किती आहे? 2 नाही. आणि आपण इथे ब्रॅकेटमध्ये लिहिलं 29 - 23 = 6. आता फिफ्थ नंबरचं आपण सॉल्व करणार. तर आता फिफ्थ नंबरचं काय आहे आपलं बघा, 29 and 31. आता याच्यातला आपण डिफरन्स केला तर किती आलं? 2 आहे. मग आता इथे आपण लिहिताना लिहावं लागेल येस. आता येस काय आहे? दे आर because 29, 30 prime numbers, 29 and 31 are prime number and difference is 2. डिफरन्स इज 2. आता हे लास्ट वाला जे एक्झाम्पल आहे 41 and 47. आता याच्यामधला डिफरन्स तुम्ही बघा, 47 मधून आपण 41 मायनस केले तर किती राहतात? 6 राहतात. म्हणजेच आता हा ट्विन प्राइम नंबर्स आहे का? नाही. मग आता हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आता तुम्हाला लिहिताना इथे 6 नंबरचं हे एक्झाम्पल आहे आणि तुम्हाला लिहिताना लिहावं लागेल की 47 and 41 are not twin, both are twin prime numbers, but their difference is not 2, so it is not a twin prime numbers. हे तुम्हाला लिहावं लागेल आणि हा क्वेश्चन तुम्ही स्वतः लिहायचा आहे. मित्रांनो, इथे आपला हा व्हिडिओ इथेच संपलेला आहे आणि भेटूया लगेचच याच्या नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत थँक्यू.